लिब्रिऑफिस कॅल्कमधील ॲडव्हान्स्ड फॉर्मॅटिंग आणि प्रोटेक्शन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यामध्ये आपण पासवर्ड स्प्रेडशीटचे संरक्षण करते. पासवर्ड स्प्रेडशीटमध्ये एक शीट किंवा टॅबचे संरक्षण करते. डेटाबेससाठी रेंजेस निश्चित करणे, सबटोटल पर्याय वापरणे, सेल्स व्हॅलिडेट करणे. येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत. चला पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods उघडूया. सर्वप्रथम पासवर्डने ही फाईल सुरक्षित करणे शिकूया. हा पर्याय खात्री करेल की ज्यांना पासवर्ड माहित आहे फक्त तेच लोक ही फाईल उघडू शकतात. मुख्य मेनूवरून फाईल आणि सेव्ह ॲज वर क्लिक करा. सेव्ह डायलॉग बॉक्स दिसेल. नंतर सेव्ह विथ पासवर्ड बॉक्स तपासा. नंतर सेव्ह वर क्लिक करा. सेव्ह ॲज पर्याय वापरताना आपण वेगळ्या फाईलच्या स्वरूपात किंवा त्याच फाईलच्या जागी सेव्ह करू शकतो. येथे फाईल बदलूया. येस वर क्लिक करा. नंतर पासवर्ड प्रविष्ट करा आणि कन्फर्म बॉक्समध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा. नंतर पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods बंद करा. आता ही फाईल पुन्हा उघडून काय होते ते पाहूया. एंटर पासवर्ड डायलॉग बॉक्स दिसेल. येथे चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करूया. ओके वर क्लिक करा. आपल्याला पासवर्ड इस इनकरेक्ट असा संदेश मिळत आहे. आता अचूक पासवर्ड टाईप करा. फाईल उघडते. पासवर्ड पर्याय काढून टाकणे ही सोपे आहे. आपण सेव्ह विथ पासवर्ड पर्याय अनचेक करूया. पुन्हा जसे की आपण सेव्ह पर्याय वापरत आहोत, आपण त्यास वेगळ्या फाईलच्या रूपात किंवा त्याच फाईलच्या जागी बदलून सेव्ह करू शकतो. येथे फाईल बदलूया. येस वर क्लिक करा. ही फाईल बंद करूया आणि उघडूया. ही फाईल उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्डची आवश्यकता नाही. पासवर्ड या फाईलच्या विशेष शीट्सला कसे सुरक्षित करते हे शिकू. मेन्यू बार वरून टूल्स, प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि शीट वर क्लिक करा. प्रोटेक्ट शीट डायलॉग बॉक्स दिसेल. शीट सुरक्षित करण्यास प्रथम सिलेक्ट लॉक्ड सेल्स आणि सिलेक्ट अनलॉक्ड सेल्स पर्याय अनचेक करा. आता पासवर्ड फील्डमध्ये लहान अक्षरात ABC प्रविष्ट करा आणि कन्फर्म फील्डमध्ये पुन्हा पासवर्ड प्रविष्ट करा. ओके वर क्लिक करा. आता सेलमधून डेटा निवडून बदलण्याचा प्रयत्न करा. आपण कोणताही सेल निवडण्यास असमर्थ आहोत. शीट बदलू शकत नाही. परंतु इतर शीट्सबद्दल काय? शीट 2 वर क्लिक करूया. सेल निवडून त्यास बदलण्याचा प्रयत्न करूया. कॅल्क आपल्यास इतर शीट्समध्ये सेल बदलण्याची परवानगी देत आहे. पहिल्या शीटमध्ये जाऊया. आता शीटला असुरक्षित करूया. हे सोपे आहे. मेन्यू बार वरून टूल्स, प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि शीट वर क्लिक करा. पासवर्डची विनंती करत असलेला एक डायलॉग बॉक्स दिसेल. लहान अक्षरात त्यामध्ये ABC प्रविष्ट करा आणि ओके वर क्लिक करा. आपण सेल्स पुन्हा निवडण्यास सक्षम आहोत. रेंजेस बद्दल शिकूया. तुम्ही स्प्रेडशीटमध्ये सेल्सची रेंज निश्चित करू शकता आणि त्यास डेटाबेस प्रमाणे वापरू शकता. या डेटाबेसमधील प्रत्येक रो मध्ये डेटाबेस रेकॉर्डच्या अनुरूपीत असते आणि रो मधील प्रत्येक सेल डेटाबेस फील्डच्या अनुरूपीत असते. तुम्ही रेंजवर क्रमवारी, वर्गीकरण, शोध आणि गणन करू शकता जसे तुम्ही इतर डेटाबेसमध्ये करता. पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods मध्ये डेटाबेस निश्चित करून डेटा क्रमबद्ध करूया. प्रथम डेटाबेसमध्ये ज्या वस्तू हव्या आहेत त्या निवडूया. शीर्षक SN पासून अकाउंट पर्यंत सर्व डेटा एकसोबत निवडा आणि आपण डेटा निवडणे अगोदर शिकलो आहोत. आता आपल्या डेटाबेसला नाव देऊया.
मेन मेन्यू बार वरून डेटावर क्लिक करून नंतर डिफाईन रेंज वर क्लिक करा. नेम फील्ड मध्ये DTBS टाइप करा, जे डेटाबेसचा शॉर्ट फॉर्म आहे. ओके वर क्लिक करा. पुन्हा मेन मेन्यू बार वरून डेटा आणि सिलेक्ट रेंज वर क्लिक करा. लक्ष द्या, सिलेक्ट डेटाबेस रेंज डायलॉग बॉक्स डेटाबेस साठी DTBS सूचीबद्ध आहे. ओके बटणावर क्लिक करा. आता डेटाबेस मधील डेटा सूचीबद्ध करू. मेन मेन्यू बार वरून डेटा आणि सॉर्ट वर क्लिक करा. सॉर्ट डायलॉग बॉक्स दर्शित असलेल्या सॉर्ट बाय फील्ड वर क्लिक करा आणि SN निवडा. नंतर उजव्या बाजूवरून डिसेंडिंग निवडा. पहिल्या देन बाय फील्ड खाली ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करून कॉस्ट निवडा. पुन्हा उजव्या बाजूवरून डिसेंडिंग निवडा. दुसऱ्या देन बाय फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. स्पेंट निवडा आणि नंतर पुन्हा डिसेंडिंग निवडा. ओके वर क्लिक करा. डेटा SN शीर्षकाखाली उतरत्या क्रमामध्ये सूचीबद्ध झाला आहे. याप्रमाणे डेटाबेस मधील इतर ऑपरेशन्स सुद्धा पार पाडू शकतो. क्रम अंडू करण्यासाठी Ctrl+Z दाबा. मूळ डेटा मिळेल. आता कॅल्क मधील सबटोटल पर्यायाचा उपयोग करणे शिकू. सबटोटल पर्याय तुमच्या पसंतीच्या गणितीय कार्याचा वापर करून विविध शीर्षकाखाली डेटाच्या एकूण बेरजेची गणना करते. कॉस्ट शीर्षकाखालील डेटाचे एकूण बेरीज शोधू. प्रथम रो नंबर 8 मधील एंट्री डिलीट करू. SN ते अकाउंट पर्यंत सर्व डेटा एक सोबत निवडा. नंतर मेन मेन्यू बार वरून डेटा आणि सबटोटल्स वर क्लिक करा. दर्शित सबटोटल डायलॉग बॉक्स मध्ये ग्रुप बाय फील्ड वरून SN निवडू. हे डेटाचे सिरियल नंबर द्वारे वर्गीकरण करते. नंतर कॅल्क्युलेट सबटोटल्स फॉर फील्ड मधील कॉस्ट पर्यायावर क्लिक करा. हे या पर्यायाखालील सर्व एंट्रीजच्या बेरजेची गणना करेल. यूज फंक्शन फील्ड खालील सम निवडून ओके वर क्लिक करू. लक्ष द्या, कॉस्ट शीर्षकाखाली एंट्रीजची ग्रँड टोटल स्प्रेडशीट वर दर्शित आहे. शीटच्या डाव्या बाजूवर 1, 2 आणि 3 हे 3 नवीन टॅब्स आहेत. हे टॅब्स डेटाचे 3 विविध यूज देतात. टॅब 1 वर क्लिक करू. लक्ष द्या, कॉस्ट खालील डेटाची फक्त एकूण बेरीज दर्शित आहे. टॅब 2 वर क्लिक करा. कॉस्ट खालील डेटा तसेच एकूण बेरीज दर्शित आहे. आता 3 वर क्लिक करा. आपल्याला कॉस्ट खालील डेटाची एकूण बेरीज शीटच्या विस्तृत व्ह्यू सह मिळेल. ही फाईल बंद करूया. बदलास सेव्ह किंवा डिस्कार्ड करण्यासाठी सूचनेसहित एक डायलॉग बॉक्स दर्शित होतो. डिस्कार्ड वर क्लिक करा. आता पुन्हा फाईल उघडू. आता लिब्रिऑफिस कॅल्क मधील व्हॅलिडिटी पर्यायाबद्दल शिकू. व्हॅलिडिटी पर्याय स्प्रेडशीट मधील डेटास वैधता आणते. हे स्प्रेडशीट मधील निवडक सेलसाठी व्हॅलिडेशन रूल्स उल्लेखित करून करू शकतो. उदाहरणार्थ पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods फाईल मध्ये आपण व्हॅलिडेशनचा वापर करून विकत घेतलेल्या वस्तूच्या भरणे चा उल्लेख करू शकतो. आता शीर्षक डेट आणि त्याचा मजकूर डिलीट करूया. शीर्षक रिसीव्ड च्या पुढे मोड ऑफ पेमेंट साठी MOP हे शीर्षक द्या. MOP शीर्षकाखाली आयटम्स शीर्षक मध्ये डेटा एंट्रीज साठी मोड ऑफ पेमेंट्स दर्शविण्यासाठी सेल्सचा वापर करू शकतो, जसे सॅलरी, इलेक्ट्रिसिटी बिल्स आणि इतर घटक. आता शीर्षक MOP च्या जरा खाली रिकाम्या सेलवर क्लिक करूया. यामध्ये सॅलरी घटकासाठी मोड ऑफ पेमेंट्स असेल. आता मेन्यू बार वरून डेटा आणि व्हॅलिडिटी वर क्लिक करा. व्हॅलिडिटी डायलॉग बॉक्स दिसेल. क्रायटेरिया टॅब वर क्लिक करूया. अलाउ फील्ड ड्रॉप डाउन वरून लिस्ट वर क्लिक करा.
एंट्रीज बॉक्स पॉप्सअप होतो. निवडक सेल व्हॅलिडेट केल्यावर जो पर्याय दर्शित होतो त्यास एंटर करूया. पहिल्या मोड ऑफ पेमेंट्ससाठी इन कॅश आणि नंतर कीबोर्डवरील एंटर की दाबा. नंतर दुसऱ्या मोड ऑफ पेमेंटसाठी डिमांड ड्राफ्ट टाइप करू. ओके वर क्लिक करा. निवडलेले सेल व्हॅलिडेटेड आहेत. आता बाजूला प्रदर्शित झालेला डाउन एरो दाबा. तुम्ही एंट्रीज बॉक्स मध्ये मोड ऑफ पेमेंट्स रूपात प्रविष्ट केलेले पर्याय पाहू शकता का? सेल्सला खाली व्हॅलिडेट करण्यासाठी प्रथम टूलबार वरील फॉर्मॅट पेंट ब्रश पर्यायावर क्लिक करा. नंतर व्हॅलिडेट सेलच्या खालच्या सेल्सला माऊसचे डावे बटन दाबून आणि सेल्स सोबत ड्रॅग करून निवडा. आता माऊसचे बटन सोडा. निवडलेले सर्व सेल त्याप्रमाणे व्हॅलिडेट झाले आहेत. MOP शीर्षकाच्या जरा खाली असलेल्या सेलवर क्लिक करा आणि नंतर डाउन एरोवर क्लिक करा. मोड ऑफ पेमेंट्सचे दोन्ही पर्याय प्रदर्शित आहेत. आता इन कॅश पर्याय निवडू. याप्रमाणे निर्माण केलेल्या मोड ऑफ पेमेंट्स नुसार प्रत्येक व्हॅलिडिटी सेल्स मध्ये तुम्ही कॅश किंवा डिमांड ड्राफ्ट निवडू शकता. हा पाठ येथे संपत आहे. यामध्ये आपण पासवर्ड स्प्रेडशीटचे संरक्षण करते, पासवर्ड स्प्रेडशीट मधील एक शीट किंवा टॅब यांचे संरक्षण करते, स्प्रेडशीट मध्ये डेटाबेससाठी रेंजेस निश्चित करणे, सबटोटल पर्याय वापरणे, सेल्स व्हॅलिडेट करते हे शिकलो. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून ही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.